राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित चित्रफित। ही केवळ एका व्यक्तीची चूक किंवा खाजगी बाब म्हणून बाजूला सारण्यासारखी घटना राहिलेली नाही, तर ती थेट सत्तेच्या गलियारातील अंतर्गत संघर्ष, दबाव आणि राजकीय डावपेच उघड करणारी ठरत आहे। या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे सत्ताधारी यंत्रणेचं मौन। ना मंत्री स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण देत आहेत, ना त्यांच्या पक्षाकडून ठोस भूमिका मांडली जात आहे। अशा वेळी प्रश्न उपस्थित होतोय, हे मौन साधं आहे की रणनीतीचा भाग? दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट राजीनाम्याची मागणी करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय, तर विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणामागेच राजकीय कट असल्याचा आरोप करत वेगळाच मुद्दा पुढे आणलाय। म्हणजेच हा केवळ नैतिकतेचा प्रश्न राहिलेला नाही, तर सत्तेसाठी चाललेली अंतर्गत चढाओढ असल्याचं चित्र अधिक स्पष्ट होत आहे। या कथित प्रकरणातील दुसरी महत्त्वाची व्यक्ती तृतीयपंथी वकील पवन यादव हिच्याबाबतही अनेक गंभीर आरोप पुढे येत आहेत। खंडणी, प्रभावशाली लोकांशी संपर्क आणि राजकीय ओळखीचं जाळं, या सर्व गोष्टी एकत्र पाहिल्यावर हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनत चाललंय। तिचे विविध राजकीय नेत्यासोबतचे फोटो समोर येणं म्हणजेच सत्तेच्या सर्व स्तरावर संबंध असल्याचे संकेत देणारी बाब आहे। या संपूर्ण घटनाक्रमात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, राजकारणात वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक जबाबदारी यांच्यातील सीमारेषा पूर्णपणे पुसट झाली आहे। जर ही चित्रफित खरोखरच ब्लॅकमेलिंगसाठी तयार करण्यात आली असेल, तर हा केवळ एका मंत्र्याचा प्रश्न नाही, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा आणि नैतिकतेचा प्रश्न आहे। आणि जर यामागे राजकीय सूड असेल, तर महाराष्ट्राच्या सत्ता कारणात किती खोलवर गटबाजी रुचली आहे याचं हे जिवंत उदाहरण म्हणावं लागेल। आज जनतेसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, सत्य काय आहे? आणि त्याहून मोठा प्रश्न, हे उघड करण्याची राजकीय इच्छाशक्ती आहे का? कारण या प्रकरणात जितकं मौन वाढतंय, तितकाच संशय गडद होत चाललाय आणि शेवटी मौन हेच अनेकदा सर्वात मोठं उत्तर ठरतंय। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।